राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे परडी शहर उपाध्यक्ष शेख वजीर अध्यक्ष यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक इकबाल खान कंस्ट्रक्शन एंड राष्ट्रवादी युवक काँग्रेस परडी। दोनशे 33 परळी विधानसभा मतदारसंघाच्या प्रचाराच्या निमित्तानं घाटनांदूर येथील बाजार चौकात होत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय व महायुतीच्या सर्व घटक पक्षाचे सन्माननीय नेते, आजच्या या सभेचे अध्यक्ष आदरणीय पिंपळे दादा, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांची क्षमा मागून सन्माननीय व्यासपीठ, आजच्या या सभेला उपस्थित असणाऱ्या माझ्या माता भगिनी, उपस्थित वडीलधारी मंडळी आणि मोठ्या संख्येने आणि उत्साहात असणाऱ्या माझ्या तरुण भावांनो आणि पत्रकार मित्रांनो, मी महायुतीचा उमेदवार म्हणून आज घाटनांदूरला प्रचार सभेला येत असताना घाटनांदूरला आल्यानंतर कळालं की आज सोमेश्वराची पालखी निघणार आहे, रथयात्रा। दोन म्हणतात, काही जण पालखी म्हणतात, काही जण रथ म्हणतात। बरं, रथयात्रा निघणार आहे। दर्शन घेतलं, सोमेश्वराचा आशीर्वाद घेतला आणि ज्या रथातून सोमेश्वराची यात्रा निघणार आहे त्या रथाचं सुद्धा नतमस्तक होऊन या ठिकाणी दर्शन घेतलं, आशीर्वाद घेतला आणि आज महायुतीचा उमेदवार म्हणून इथं उपस्थित मायबाप जनतेचेही मी या ठिकाणी दर्शन घेतो आणि येणाऱ्या निवडणुकीत मला आशीर्वाद द्यावा ही कळकळीची विनंती पहिल्यांदा या निमित्तानं करतो। ही विधानसभेची निवडणूक महाराष्ट्रामध्ये 288 मतदारसंघामध्ये होत आहे। या 288 मतदारसंघामध्ये अनेक मान्यवर उभे आहेत। राज्याचे माननीय मुख्यमंत्री उभे आहेत, माननीय उपमुख्यमंत्री उभे आहेत, माझ्यासोबत असणारे अनेक मंत्री उभे आहेत, महाविकास आघाडीचे सुद्धा अनेक मान्यवर नेते उभे आहेत। पण त्या 288 पैकी उभ्या महाराष्ट्रामध्ये जर चर्चा कुठल्या मतदारसंघाची असेल
मग टीव्हीवर असो, सोशल मीडियावर असो, युट्यूबवर तर एवढे चॅनल झालेत की अख्ख्या जगात एवढे चॅनल नसतील. त्या चॅनलवर असो चर्चा फक्त परळीची. म्हणजे बघा, आपल्या मतदारसंघाची महाराष्ट्राची निवडणूक लागली, निस्ती निवडणूक लागली की उभ्या महाराष्ट्रात चर्चा. पण आज तुमच्याकडे पाहिल्यानंतर निकाल लागल्यावर ही चर्चा देशात गेल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास आपल्या सगळ्याकडे पाहिल्यावर निश्चित मला या ठिकाणी वाटतं. निवडणूक लढाया जुन्या काळात राजेशाहीमध्ये लढाया व्हायच्या, मैदानात व्हायच्या. लोकशाहीमध्ये मतांची लढाई असते, विचाराची असते. म्हणून ही जरी लोकशाहीतली निवडणूक असली तर ही सुद्धा एक लढाई आहे. माझ्या अगोदर आदरणीय जिल्ह्याच्या अध्यक्ष आबांनी भाऊनी सांगितलं की आपली निवडणूक एवढ्या एवढ्या मतांनी असं तसं. लोकसभेला सुद्धा गळ्याच्या असंच म्हणत होते, मी एकटाच म्हणत होतो निवडणूक सोपी. आणि माझ्या जीवनामध्ये मी आपल्याला सांगतो, अनेक जणांनी, आपल्यापैकी अनेक जणांनी मला लहानाचं मोठं झालेलं पाहिलं. समाजकारणात राजकारणात आल्यापासून, पहिल्या निवडणुकीपासून ते या 2024च्या निवडणुकीपर्यंत पाहिलं. मी माझ्या सहकार्याची ग्रामपंचायतीची निवडणूक सुद्धा सोपी घेत नाही, तर विधानसभेची निवडणूक कशी सोपी घेऊ शकतो. तुमच्या आत्मविश्वासाचे, तुम्ही ज्या मतानं निवडून देणार आहात, जे आता बोललात आत्मविश्वासानं, त्या आत्मविश्वासाची मी कदर करतो, आभार मानतो. पण ते घडवून आणायचं असेल तर इथं उपस्थित प्रत्येक मायबाप जनतेला फक्त आल्यानेच मत द्यायचं नाही, तर गावातल्या सर्वांना, इथल्याच नाही तर परिसरातल्या सर्व गावातल्या मायबाप मतदार बंधू भगिनींना विनंती करावं लागेल, हात जोडावा लागतील की जात पात धर्म न बघता खऱ्या अर्थानं ज्याला विकास केलाय, सेवा ज्याची धर्म आहे, सेवा ज्याचा जात आहे, अशा माणसाला मतदान करा. तर तुम्ही जे बोललात ते खरं या ठिकाणी होईल. नाहीतर राजकारण या लाखातलं एक इथं आलं. लीड मधल्या लाखातलं एक इथं आलं. नाही तर मला वाटलं होतं की लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर, ज्या पद्धतीने लोकसभेची निवडणूक झाली, जातीपाती धर्मावर, माननीय नेताजींनी सांगितलं, ती निवडणूक झाल्यावर तर मला वाटलं होतं की या जिल्ह्यात, या महाराष्ट्रात, मराठवाड्यात, या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत तरी जात पात धर्म बाजूला ठेवून मायबाप जनता अशा पद्धतीने विचार करेल की जातीपाती धर्मावर निवडणुका लढून एखाद्याला निवडून आणून आपला विकास होत नाही, तर जातीपाती आणि धर्माच्या पलीकडे जो विचार करतो आणि विकास करतो त्याच्या पाठीमागे सर्व जाती धर्माने उभं राहून त्याला निवडून द्यावं लागतं. पण या निवडणुकीतही बघा काय झालं. सुरुवातीपासून सांगतो, आपल्यापैकी अनेक जण साक्षीदार आहेत. ज्या वेळेस निवडणुका लागल्या, महायुती एकत्र लढणार, त्यावेळेस महायुतीचा उमेदवार म्हणून मंत्रिमंडळात, कृषी मंत्रालयाचा मंत्री म्हणून
स्वाभाविकच महायुतीचा उमेदवार म्हणून मी इथं होतो. आता आपल्या विरोधात महाविकास आघाडीकडून उभा कोण राहणार, कुठला पक्ष, चिन्ह कुठलं, तर तुतारी. आता बघा, माझ्या विरोधात तुतारीकडून उमेदवार एवढे जण तयार झाले. त्यात काही निष्ठावंत तुतारीचे होते, फिरायला लागले, त्यांच्या नेत्याला विचारून फिरायला लागले. आणि त्यांचे नेते सुद्धा जे येईल त्याला म्हणायचे, तुम्ही लागा कामाला, तिकीट तुम्हालाच. एका घरातून तिघ, आई बी, लेक बी, जवाई बी. एवढ्यावर थांबले नाहीत, अनेक जण नादाला लावले. एवढ्या नादाला लागले, 12-13 झाल्यावर मलाच ह्या सगळ्याची काळजी वाटली की म्हणलं, तुतारीचे जरी असले, नेते जरी असले, तर आपल्याला आदरणीय जरी असले, तर मला काळजी वाटली. म्हणलं ह्या 12-13 पैकी मिळणार एकालाच आहे. आणि सगळ्याच्या सगळे एवढे ताकदीनं कामाला लागलेत. म्हणलं ह्याच्यातून मिळणार जर एकाला असेल तर बाकीच्याच कसं व्हायचं. म्हणून तुतारीच्या एकाने त्याला फोन लावला. म्हणलं अरे बाबा लवकर फायनल करा. हे असेच उधळायला लागले, तिकीट देणार एकाला आहेत आणि ज्याला मिळणार नाही त्याच्यातले 2 जण जर येडे झाले, कागद याची फिरायला लागले, तर शेवटी इथला लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची काळजी सुद्धा मलाच करावं लागेल ना. तसं झालंच. शिवाजी चौकात हे फाड ते फाड, हे खळपास ते खळपास, हे अगोदरच सांगितलं होतं त्यांना. पण या गोष्टीचं मला नवल वाटलं नाही. आज हा विषय तुम्हाला जरी मजेशीर वाटत असला, हा विषय माझ्या भाषणातून तुम्हाला हसावं जरी वाटत असलं, तर याचा मायबाप जनता म्हणून तुम्ही थोडासा विचार करा की कशा पद्धतीचं राजकारण या बीड जिल्ह्यात, या मतदारसंघात, आणि त्या राजकारणातून त्यांना काय मिळवायचं आहे. जे निष्ठावंत पहिल्यापासून तुतारीचे होते, तिकीट ज्या दिवशी जाहीर झालं त्यापैकी एकाला भी तिकीट मिळालं. आणि जे तुतारीत कधीच नव्हता त्याला घेतलं आणि तुतारीचं तिकीट दिलं. आता ज्याला घेतलं ते कोण आपल्याला माहिती, त्याचं नाव आपल्याला माहिती. पण घेऊन उमेदवारी देण्या इतपत हे राजकारण थांबत नाही. शेवटी निवडणुकीचे निकालाअंती कोण निवडून येणार, कोण पडणार, हा विषय वेगळा. पण अशा पद्धतीचं राजकारण वारंवार इथं घडावं आणि वारंवार हे घडल्यानंतर जातीपातीचं, धर्माचं राजकारणातच आपला माणूस गुरफडून राहावा आणि पिढ्यानं पिढ्या फक्त तेवढंच त्यांनी करावं. विकासावर आपण कधी येऊ नये, बोलू नये, आपलं मागासलेपण कधीच आपण दूर करू नये. शेवटी लोकसभेत काय झालं, जे लोकसभेत झालं त्याचाच प्रत्यय आता विधानसभेला येतोय का नाही. आणि हे करतंय कोण, करतंय कोण कळलं, हे महत्वाचं आहे. अरे निवडणुका येतील जातील, लोकशाहीमध्ये ठरलेल्या वेळेत निवडणुका घ्यावा लागणार आहेत. मायबाप जनतेला मतदान करावं लागणार आहे. आपलं कोण चांगलं करणार त्या उमेदवाराला निवडून द्यावा लागणार आहे. पण मला आज माझ्यासारख्या कधीच जात पात धर्म ज्याच्या अंगाला कधी शिवलं नाही अशा व्यक्तीला असं वाटतं की अशा निवडणुकीपेक्षा जर सर्वात काही महत्वाचं असेल तर युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी रायडेश्वराला वयाच्या 16व्या वर्षी रक्ताचा अभिषेक घालून स्वराज्य मी निर्माण करणार आणि ते स्वराज्य निर्माण करण्यासाठी 18 पगड जाती धर्मातल्या प्रत्येकाला सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केलं. ज्या स्वराज्याला किती आदर्श राजा बघा. छत्रपती नाव दिलं नाही, शिवाजी दिलं नाही, भोसले दिलं नाही, नाव दिलं रयतेचं राज्य.
आज अनेक जण माझ्या इथं तरुण भाऊ आहेत, 18 ते 25 आहेत, कदाचित त्यांना रयता म्हणजे काय हे सुद्धा माहित नसेल. कारण आजच्या अभ्यासक्रमामध्ये 12वी पर्यंत रयतेची कुठली व्याख्या आपण जिथं कुठं शिकत असेल तिथं नाही. रयतेचं राज्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जनतेला ज्यावेळेस म्हणायचे ते रयता. त्या काळात रयतेला जनता म्हणायची आणि त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेला जनते म्हणलं. जनतेचं राज्य उभं करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी या स्वराज्यात प्रत्येक गावाला गावकूस दिलं, गावगाडा दिला आणि त्या गावकुसात गावगाड्यात 18 पगड जाती धर्मातली लोक गुना गोविंदानी प्रत्येकाच्या सुखात दुःखात अडीला नडीला एकमेकाच्या बरोबर आतापर्यंत राहिले का नाही राहिले. मी जे बोलायलोय ते खरं आहे का खोटं आहे. आणि हा आदर्श जर आजपर्यंत घालून दिला असेल आणि फक्त राजकारणामध्ये एखाद्या लोकसभेच्या निवडणुकीत एखाद्या विधानसभेच्या निवडणुकीत छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेला हा गावकुस गावगाड्याचा 18 पगड जाती धर्माचा आदर्श प्रत्येक गावागावाला ते अपमानित झाला तरी चालेल, तो पायदळी तुडवला तरी चालेल, पण आपली राजकीय पोळी भाजून निघाली पाहिजे. असं जर कोण राजकारण करत असेल तर त्या राजकारणाला मूठमाती देण्यासाठी ही विधानसभेची निवडणूक फार महत्वाची आहे. आणि ती एका जातीला एका धर्माला नाही तर सगळ्या 18 पगड जाती धर्मातल्या सर्वांना ही निवडणूक महत्वाची आहे. म्हणून माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे. मी या मतदारसंघासाठी आज घाटनांदूरच्या या बाजार चौकात आलोय. प्रत्येकाच्या डोळ्यात डोळे घालून या ठिकाणी आपल्याकडे पाहतोय. मी डोळ्यात डोळे घालून तुमच्याकडे बघून आशीर्वाद मागू शकतो. याचं कारण 5 वर्षापूर्वी या मतदारसंघातील मायबाप जनतेला जे जे काय वचन मी दिलं, जे काय ते वचन तर मी पूर्ण केलंच, पण एवढ्यावर थांबलो नाही. जे वचनात नव्हतं ते सुद्धा केलं. आप्पा म्हणले सरपंच सांगा, अगोदरचे माजी सरपंच म्हणले सांगा, माजी उपसरपंच म्हणले सांगा की तुम्ही हे सगळं केलंय. करायला नाव धनंजय मुंडे लोकप्रतिनिधी होतोय, करता करविता शेवटी तो आहे, मी निमित्त मात्र आहे. आणि घाटनांदूरसाठी मी आज नाही करत आलो. बाप्पा सरपंच होते, काँग्रेसचे होते, मी भाजपचा होतो त्यावेळेस. एक उदाहरण मला सहज आठवलं. पाणी पुरवठ्याचे 70-72 लाखाचे 2 ग्रामपंचायती काँग्रेसच्या होत्या. जिल्हा परिषद भाजपची, मी उपाध्यक्ष होतो. ही ग्रामपंचायत सुद्धा त्यावेळेस काँग्रेसची होती. बोदेगाव ग्रामपंचायत सुद्धा त्यावेळेस काँग्रेसची होती. मी कधीच पक्षाचं निवडून आल्यावर प्रतिनिधी झाल्यावर जातीचं पातीचं धर्माचं राजकारण हे त्यावेळेसचं उदाहरण सांगतोय. 20 वर्षापूर्वीचं की या घाटनांदूरला त्यावेळेस 78 लाख रुपयाची पाणी पुरवठ्याची योजना त्यावेळेस 20 वर्षापूर्वी. बघितलं का पक्षाची ग्रामपंचायत आहे? बघितलं का सरपंच कोण आहे? बोदेगावला बघितलं का कोण सरपंच आहे, कुणाची ग्रामपंचायत आहे? हा माझा स्वभाव नाही. मला कधी स्वर्गीय मुंडे साहेबांनी, स्वर्गीय अण्णांनी जात पात धर्माचं राजकारण शिकवलंय कधीच नाही. आपल्यापैकी अनेक जण किती सहकारी आहेत तिथे की ज्यांच्या स्वर्गीय मुंडे साहेबापासून अण्णापासून एवढा स्नेह. स्वतःच्या लेकराच्या पलीकडं आप्पा आहेत, प्रमोद भाऊ आहेत, सगळे तिथं अनेक जण. पण आता मात्र या निवडणुकीत सुद्धा कुठून ना कुठून अशा पद्धतीनं चालू आहे की पुन्हा जात पात धर्म. म्हणून माझी आपल्याला हात जोडून कळकळीची विनंती आहे. हे सगळं जातीपातीचं धर्माचं राजकारण जाणीवपूर्वक करणारे जे आहेत आणि एवढ्यावर ते थांबत नाहीत तर तुमच्या कुटुंबातला तुम्ही घडवला माझ्यासारखा एक व्यक्ती त्याला सुद्धा राजकारणातून महाराष्ट्राच्या या मतदारसंघात या निवडणुकीत पराभूत करून
त्याला सुद्धा राजकीय पूर्ण संपवायचं. अरे मी केलंय काय? मी तुम्हाला विचारतो, मी तुमचं काय वाईट केलं? तुम्ही जे जे का आतापर्यंत विकासासाठी मागितलं ते सगळं प्रामाणिकपणानं आजपर्यंत केलं का नाही? मी पुढे विचारतो, मागे विचारतो. त्याच्यात भेदभाव केला, जात पात धर्म म्हणून काय बघितलं? जर मी अशा पद्धतीचं तुमची कामं करत असताना कधीच तुमचं काही वाईट केलं नाही, कुठली अपेक्षा नाही, आणि एवढ्यावर थांबलो नाही, तर आपल्या मतदारसंघातला गरीबातला गरीब माणूस कधीही कुठल्याही अडचणीत येऊ, त्या अडचणीच्या काळात त्या गरीबातल्या गरीब माणसाला देवाच्या अगोदर धनंजय मुंडेचं नाव आणि नंबर या ठिकाणी आठवतं आणि त्याचं ऑफिस आठवतं. जे आहे नाही ते सगळं तुमचं आहे, आणि हे प्रामाणिक करतो म्हणून मला संपवायचंय का? अरे मी नावानं संपेल. धनंजय मुंडे या नावात काही नाही आहे. धनंजय मुंडे या नावात काही नाही. हे महाराष्ट्रात आज जे काही ताकद निर्माण करून आहे ना, माझा असेल, ताईचा असेल, हे फक्त तुमची मायबाप जनतेची ताकद आहे, दुसरं आमचं काही नाही आहे. तुम्ही पाठीमागं ताकद उभा केल्यामुळं आज आपल्या या महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या मातीची किंमत एवढी झाली आहे की अनेक मोठ्या मोठ्या नेत्याला या मातीतल्या लोकप्रतिनिधीला या निवडणुकीत सुद्धा हरवावं वाटतं. याचं कारण कुछ तो दम रखते भाई, काहीतरी असेल ना, उगाच चर्चा अशीच होतेच ते मतदारसंघाची. म्हणून आपल्याला सांगतोय की अशा राजकारणात बळी पडू नका. अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप माझ्यावर करतात, स्वाभाविक आहे, करत असतील, लोकशाही आहे. निवडणुकीत तो अधिकार दिलाय, आणि जो उमेदवार विरोधात आहे त्याला तर तो अधिकार असलाच पाहिजे. आरोप केले म्हणले की कृषी मंत्र्यांनी या मतदारसंघात काय केलं? अरे या मतदारसंघाचं सोडा, या देशात कृषी मंत्री म्हणून एकमेव महाराष्ट्राचं असं राज्य आहे ज्या राज्याने मी कृषी मंत्री झाल्यावर 1 रुपयाची पीक विमा योजना आणली. 1 रुपयाची. पहिला सोयाबीनचा हप्ता आपल्या खिशातून किती जात होता? बरीच होता म्हणून. आता 2 वर्ष झालं, तुम्ही विसरलात. आज काय सांगत? 1250. सोयाबीनचा प्रीमियम शेतकऱ्याच्या खिशातून जायचा 1250. आता रुपयात जातोय. वाचले कुणाचे? शेतकऱ्याचे वाचले का नाही? कापसाला 1650 वाचले कुणाचे? आणि 1 रुपयात. हे दुसरं वर्ष आहे. बरं, 1 रुपयात पीक विमा. मी अनेक जणाला अनेक भाषणात म्हणलं, अरे ही अशी योजना आहे, कुठलंही संकट आलं रुपयाचं काही ना काही मिळणार आहे. ते तर जंगली रम्मीत सुद्धा मिळत नाही. बघा, एवढे जण हसले म्हणजे प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये जंगली रम्मी आहे. नाही तर उगा जंगली रम्मी म्हणलं म्हणजे सगळ्यालाच माहित असेल काही कारण नाही. म्हणजे प्रत्येक हे बहुतेक आजच जंगली रम्मीत भलतं जिंकल्याला दिसतं. आज जरा नाही, हे ह्याचा नाही संबंध. हे किती ह्याचा मोबाईलचाही संबंध आहे. उगा ह्याला नका. ते म्हणले एवढ्यावर थांबले नाहीत. ते म्हणले आणखीन काय केलं? बाकीचं सोडून द्या. मधल्या या मतदारसंघात कृषी मंत्र्यांनी काय केलं? अरे 1.5 वर्ष कृषी मंत्रीपद मिळालं. या मायबाप जनतेने कधी माझ्या मागच्या निवडणुकीत सुद्धा ह्या जाहीरनाम्यात म्हणलं नव्हतं की मी आपल्या मतदारसंघात सरकारचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं कृषी महाविद्यालय आणेल. इथं सोमेश्वर आहे आणि परळीत सुद्धा जिरेवाडीला सोमेश्वर आहे. 68 हेक्टर मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं कृषी महाविद्यालय तिथं होतंय. एवढ्यावर थांबलो नाही. या रोडला जिथं 100 हेक्टर जागा मिळाली, अमेरिकेच्या कॅलिफोर्नियाच्या सोयाबीन रिसर्च सेंटर सोबत टायअप करून आपल्या धर्मापुरीला आंतरराष्ट्रीय सोयाबीन रिसर्च सेंटर आपण या ठिकाणी आणलंय. एवढ्यावर थांबलो नाही. सीताफळाचे इस्टेट वडखेलला 50 हेक्टर मध्ये आपण करतोय.
50 हेक्टर, आपल्यापैकी कुणाला माहित नसेल, बीड जिल्ह्याला देवानी एक अशी देण दिली आहे की या डोंगर पट्ट्यामध्ये जसे कुठेही बाबळी येतात, कुठे बी लिंब येते, तसं त्या डोंगर पट्ट्यात कुठं बी सीताफळ येते. आता बंद झालेत का? ज्यावेळेस यायलेलं कळालं, फुकट मिळाले, पिकायच्या अगोदरच काढले, रस्त्यावर विकायला आणले. त्यामुळे आता त्याचं पुढे सीताफळ वाढच ना. त्याच्यासाठी ही इस्टेट आहे. उद्या जगातलं सगळ्यात चांगलं रोप सीताफळाचं तिथं तयार होणार आहे. हे कोणी मागितलं होतं का? हे करावं लागतं. एवढंच ना, एमआयडीसीच्या बाबतीत मी आपल्याला जर सांगतो जबाबदारीपूर्वक, आज 78 हेक्टर जमीन भूसंपादित झाली एमआयडीसीची सिरसाळ्याला. तिथं जेवढी जागा आहे आपल्या मतदारसंघात तेवढी कुठंच सरकारची जागा नाही. 2200 एकर जागा तिथं आहे. 1800 एकर आपण जागा ती सगळ्याला सगळी एमआयडीसी साठी संपादित करतोय. आज या देशातल्या 2 आणि आंतरराष्ट्रीय 2 कंपन्यांसोबत माझं बोलणं चालू आहे की तिथं या आणि तिथं येऊन इन्व्हेस्टमेंट करा. पण ह्या सगळ्या गोष्टी व्हायला पहिले 2.5 वर्ष कोविडमध्ये गेले, पुन्हा 1 वर्ष सत्तेत नव्हतो. राहिलेल्या 1.5 वर्षात जे काही केलं ते सांगितलं. आपल्या गावातल्या सुद्धा अनेक अडचणी आहेत. कधी अडचण का राहिली मला माहित नाही. घरकुलाच्या बाबतीत, गावठाणाच्या भोग वाटेदारावरची ती अडचण आहे. मी आपल्याला सांगतो, आचारसंहिता संपायची वाट बघायची नाही. निकाल लागायच्या दुसऱ्या दिवशी मी हे काम करून आपल्याला देतो, हा माझा शब्द आहे. मग बाकी वाढीव कब्रस्तानच्या विषयाच्या संबंधात असेल, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकापासून ते तपेश्वर पर्यंतचा रस्ता असेल, ग्रामपंचायती अण्णाभाऊ साठे चौकापर्यंतचा रस्ता असेल, आणि एक सांगतो सगळ्यात प्रतिष्ठेचा विषय काय, आणि ती घाटनांदूरकरांची एकट्याची प्रतिष्ठा नाही, सगळ्यांची प्रतिष्ठा आहे की जवळजवळ फक्त बेंगलोर एक्सप्रेस इथं थांबून उपयोगाची नाही, तर जेवढ्या एक्सप्रेस आहेत सगळ्या थांबायची व्यवस्था. लोकसभेत चूक केली नसती. हे रेल्वेचं खातच इकडे असतो. आणि आता सगळे मिळून म्हणते, सर्व जाती धर्माची लोक, तेवढे रेल्वे थांबली पाहिजे हो. मग त्या जाती धर्माच्या लोकांना वाटतं मग लोकसभेला मतदान करायला काय झालं हो, वाईट वाटत. म्हणून आपल्याला सांगतो, ही जबाबदाऱ्या सगळ्या माझ्या आहेत. एकच सांगतो, सगळ्यात महत्वाचं, बाकी काय दिलं, अंगणवाड्या असतील, जिल्हा परिषदच्या 4 शाळा खोल्या असतील, त्यातच विहिरी दिल्या, शेततळे दिले, एका विहिरीत 5 एकर बागायत आणली. ते तर माझं स्वप्न होतं, दुप्पट उत्पन्न करायचं. कसं, अनेकदाला कळालंच नाही कसं. एक विहीर दिली, त्याची विहीर पूर्ण झाली की त्याचं 5 एकर रान पाण्याखाली येते का नाही. गाय गोटे दिले, हे सगळं त्यात आता सांगायचं नाही, ते हिशोबातच नाही. एक सांगतो, जे माझ्यावर आरोप करणारे उमेदवार आहेत ते म्हणले कृषी मंत्री म्हणून काय केलं. आपल्यापैकी अनेक जणांचं शेतकऱ्यांचं स्वप्न होतं का नाही, आपल्याला शेतीसाठी लाईट मोफत पाहिजे, आणि अशी तशी योजना आणली नाही. आणली मागचं भरायचं नाही आणि पुढे कधी बिल येणारच नाही अशी व्यवस्था करून ठेवली. आता ज्यांनी टाळ्या वाजवल्या त्याला जर विचारलं की खरंच तुझी मोटर कनेक्शनवर होती, आपल्याकडे डीपीला उगच लोड येऊन डीपी जळत नाहीत. नाही जाऊ दे, आता ते बाकी बोलायचं नाही, खरं आहे का नाही. त्यामुळे काही जणांना मी म्हणतो, आता हसत नाही, डुलत नाहीत, बोलत नाहीत, एवढी आता समोर तर शेतकरी बसलेत. मग मी विचार करतो, हे का हसत नसतील, हे का टाळ्या वाजवीत नसतील. कारण त्यांना काय घेणं देणं, असंही बिल येत नाही, तसंही बिल येत नाही, मोटर तर चालू आहे, काय बोलावं. म्हणजे शासनाच्या पलीकडे विचार करण्याची आपली शेतकरी आहेत आपण. हे सगळं आज आमच्या इथं माय मावल्या बसल्यात,
अनेक जणांना लाडक्या बहिणीच्या योजनेतून 1500 रुपये देतोय. योजना जाहीर केली त्यावेळेस म्हणली असली योजना होऊ शकत नाही, होणार नाही, ही फसवी आहे. पैसे खात्यावर टाकले तर हे महाविकास आघाडीचे तुतारी सहित मशाली सहित ह्याच्या सहित सगळे म्हणले अरे ह्यांचं काय खरं नाही, लवकर काढून घ्या. म्हणले रक्षाबंधनला एकदाच 3 महिन्याचे दिले, पुन्हा ह्यांचे तोंड बंद झाले. पण साधे तोंड बंद करून बसले नाहीत. ही योजना कायमची बंद व्हावी म्हणून ह्याच मशालीचे तुतारीचे आणि पंजाचे लोक कोर्टात गेले की ही योजना बंद व्हावी. एकीकडे सरकार असं आहे की तर आम्ही डायरेक्ट तुमच्या खात्यावर देतोय. आज 6000 रुपये शेतकऱ्यांचे जे पीएम किसान सन्मान मधून मिळतात आणि 6000 रुपये मी कृषी मंत्री झाल्यानंतर नमो शेतकरी सन्मान मधून 6000 मिळतात, 12000. आता हे दोन्ही मिळून त्यांचे 15 आणि हे 15 होणार आहेत. म्हणजे किती झाले? डायरेक्ट खात्यावर आहेत. आता लाडकी बहीण झाली, लाडका शेतकरी झाला. एवढ्यावर विरोधक थांबले नाहीत, म्हणले लाडक्या भावाचं काय. आता इथं यावं तरुण भावावर बोलू नये, घाटनांदुरत असं तर होत नाही. या लाडक्या भावाला बदला 6000 स्टायपंड, 10000 टेक्निकल एज्युकेशन घेणाऱ्यांना. आता मला सांगा, हे सगळं झालं. 12.5 कोटी जनता या महाराष्ट्रातली सरकारची लाडकी झाली. विरोधक मात्र आणखीन टीका करायला लागलेत. मी एका सभेत म्हणलं, एका सभेत मुख्यमंत्र्यांसोबत होतो त्यांनाही म्हणलं, एका सभेत अजितदादा होते त्यांनाही म्हणलं, आता ह्यांच्याकडे टीका करायला काही राहिलं नाही. आपण महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला लाडकं केलंय. आता फक्त एकच काम करा की आपण पुन्हा सत्तेत येणार आहोत. त्या महाविकास आघाडीच्या ठराविक काही नेत्यांसाठी एक लाडकी वेगळी योजना आणा, म्हणजे कायम ते गप्प बसतील. त्याच्याशिवाय काय होणार नाही. अरे अनेक गोष्टी आहेत सांगण्यासारख्या, छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या छोट्या छोट्या गोष्टीमुळं आपल्या या ठिकाणी घाटनांदूर असेल, आपल्या मातीतला आपण मान काय दिलाय, तो मान एका व्यक्तीला जरी असेल, एका पदाला जरी असेल. मला सांगा, या जिल्हा परिषद गटाला बीड जिल्हा परिषदेचं अध्यक्षपदही दिलं ना. कुठं आहे पती अध्यक्ष? हा काय नाही. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही मला मागच्या निवडणुकीत आमदार म्हणून फक्त मत दिलं, मंत्री होणार म्हणून नाही. बरोबर आहे का नाही? सगळ्यांना माहित होतं सरकार यायचा काही पत्ता नाही, ह्याला आमदार करायचे. पण मतात ताकद एवढी होती की आमदारही झालो आणि मंत्री झालो. आता या निवडणुकीमध्ये आपल्याला मला एवढंच सांगायचं की या मतदारसंघातल्या मायबाप जनतेसाठी मी जे स्वप्न पाहिलंय ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी या निवडणुकीत उभा आहे. आणि मी स्वप्न हे पाहिलंय, मागच्या 5 वर्षात सांगितलं होतं, विकास माझ्या दृष्टीनं रस्ते, नाली, पुलं, घरकुलं ह्या योजना आणून नाही तर उत्पन्न दुप्पट करणे हाय माझं स्वप्न आहे. मागच्या 5 वर्षात गळ्याच्यान सांगा, आणखीन काही जणांना विश्वास बसत नाही उत्पन्न दुप्पट झाल्याचा. झाला आहे का नाही? आता ह्या सगळ्या परिस्थितीत येणाऱ्या 5 वर्षात त्याच्यापेक्षाही अधिकचं उत्पन्न होण्यासाठी ज्या ज्या काही गोष्टी करायच्यात, ज्या मी वचननाम्यात दिल्यात, ते माझ्यासाठी वचन आहे. आणि आज मी सांगतो, आपली ताकद, आपलं नाव जेवढं आज महाराष्ट्रात या ठिकाणी या कामाच्या माध्यमातून आपण निर्माण केलंय, कुठेही महाराष्ट्रात जा, माझं नाव, ताईचं नाव आल्यानंतर तुमची मान खाली जाते का वर? इथून पुढच्या काळात देशात कुठेही जाल त्यावेळेस ताठ मानानं राहाल. एवढं चांगलं काम करून दाखवू. आणि महाराष्ट्र नाही तर येणाऱ्या 5 वर्षात या मतदारसंघाचा सर्व क्षेत्रात, औद्योगिक, शैक्षणिक, शेती, उद्योग या सर्व क्षेत्रात अभूतपूर्व विकास करू की महाराष्ट्रानं नाही तर देशानं इथे येऊन बघायला पाहिजे. म्हणून माझी हात जोडून कळकळीची विनंती, 20 तारखेला मशीनवर 1 नंबरला नाव आहे, तुमचा लेख आहे, नाव 1 नंबरला आहे, धनंजय पंडितराव मुंडे, घड्याळ चिन्ह आहे. पोरांना खास करून सांगायला लागलोय,
इथल्या सभेचा परिणाम काय जनावरांवर झाला असेल, म्हणजे एखाद्याने काय घोषणा द्यावा, म्हणजे न लग्न झालेल्या पोरांना सांगायचंय. आता मला आणखी कुणी काय, मला कळत नाही. हे सुद्धा प्रचाराचा मुद्दा होऊ शकतो. मला लोकच हसायला आले, काय तुझ्या विरोधात बाहेर गेलो. अरे म्हणले काय तुझ्या विरोधातला उमेदवार आहे. म्हणलं काय झालं. अर्चनीचं म्हणलं लग्न. अरे म्हणलं आता मी काय बोल, मला तिथं गेलं बाहेर विचारायला तू माझ्या विरोधातला उमेदवार आहे. माझ्या मलाच लाज वाटायली. तुम्हाला काहीतरी वाटत असेल का नाही. अरे हे काही शब्द द्यायची वेळ. बरं द्या आपण, म्हणले काय काय मला निवडून द्या, सगळ्या पोराशी लग्न लावून देतो. अरे देशील र, पोरं बी तयार होतील र. पुरी कमाल आहे. बर हे आलाय कुठून, इकडून पंजाकडून. इथं सभा संपवतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. देविदास भाऊंना विनंती.